नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी माझ्या भाच्याच्या हॉटेलमध्ये आलेली आहे। 11:15 वाजत होते, आम्हाला जायला ना थोडा उशीरच झाला। माझी मुलगी आलेली होती इंदोरवरून, तर ती दुसऱ्या दिवशी ना मुंबईला जाणार होती, म्हणून आम्ही तेवढ्या रात्री मग गेलो भाच्याच्या हॉटेलमध्ये। तर बरेच लोक गेलेले होते, पार्टी वगैरे झालेली होती। तर आम्ही आता आलेलो आहो। बघा अशा प्रकारे त्याचं ना हॉटेल आहे। बाहेरही छान बसण्याची सोय आहे, लहान मुलांना खेळण्याचं, आणि इथे ना कोणता कार्यक्रम होतो तो स्टेज आहे, आणि बरंच मोठं आहे हे हॉटेल। परिसरही बराच मोठा आहे। बघा अशा प्रकारे आंबोरा रोडवर आहे। या भागात कधी आले तर भेट द्या। इथे CR फूड प्लाझा म्हणून नाव आहे याचं, माझ्या भाच्याचं हॉटेल आहे। बघा खूपच छान आहे एकदम, आणि फूड क्वालिटी पण खूप छान आहे इथली। बघा या प्रकारे आहे, आणि खूप व्यवस्थित आहे। आणि मग आम्ही नाही का जेवणाचा व्हिडिओ घेतलाच नाही, कारण की जास्त उशीर झालेला होता, आणि बरेच लोक निघून गेलेले होते गाड्या। आम्ही शेवटी थांबलेलो होतो, आणि हे आतमध्ये बसलो मग आम्ही, कारण की बाहेर ना थोडंसं पाऊस आलेला होता। तर आहे म्हणा बसायची सोय बाहेरही। हे त्यांचं किचन आहे, फार मोठं आहे असं, आज अजून त्यांनी वाढवलेलं आहे। आणि इकडे बसण्याची सोय आहे, आणि पार्ट्या वगैरे होतात ना, तर ती पण रूम आहे तिकडे साईडनी, मी दाखवते तुम्हाला। खूप छान आहे, व्यवस्थित आहे, आणि एकदम फूड क्वालिटी तर काही विचारूच नका, एकदम मस्त। आणि हे काही होते बसलेले कस्टमर्स, अशा प्रकारे आहे। इथे मी बसलेली आहे, आणि कसं तर हा माझा भाच्याचा मुलगा आहे, तो राहतो तिथे, आणि एक भाचा शिकत आहे अजून, भाच्याचा मुलगा। तर दोघं भाऊ सांभाळतात, त्याचे बाबा जॉब करतात। अशा प्रकारचं आहे, बसण्याची व्यवस्था खूप छान आहे, आणि नेहमी पार्ट्या होत असतात इथे, आणि बरीच गर्दी असते। आम्ही बऱ्याच उशिरा गेलेलो होतो, 11:15 झालेले होते आम्हाला निघायला, तर अजून वेळ झाला। अशा प्रकारचं आहे, एकदम मस्त। हे बघा आतमध्ये बसण्याची सोय, अशी पार्टी होते ना ती वेगळं वेगळं आहे बाजूनी, या पद्धतीचं आहे। अगदी सुंदर आहे, मी जात राहते अधूनमधून, आणि आम्ही मग जेवण करूनच निघतो। आणि तो काही म्हणजे माझा मुलगा घरी असला तर त्याच्यासाठी बांधून देतो पार्सल। हे सुरुवातीला त्यांनी सूप आणि ते बोलवलेलं होतं, नंतर आम्ही काही शूट केलं नाही। धन्यवाद।